नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र होणारे घावणे। तर त्यासाठी एक सिक्रेट वस्तू दाखवणार आहे तुम्हाला। तर इथे मी हे वाटीभर बासमती तुकडा घेतलेला आहे आणि हे साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाण्यामुळे काय होतं तर आपले घावणे आहेत ते खूप पांढरे शुभ्र आणि छान मऊ लुसलुशीत होतात। आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। तर चला, तर इथे मी हे दाखवलेलं साहित्य रात्री हे फुगत घातलेलं होतं आणि म्हणजे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेलं होतं। तर इथे बघू शकता साबुदाणा आपला छान असा फुगला गेला आहे, म्हणजे अगदी सहज हाताने तो तुटतोय आणि आपले तांदूळ देखील छान असे फुगलेले आहेत। तर आता आपण त्या एका मिक्सरमध्ये घेऊन ते छान असे बारीक करून घेऊया। तर इथे मी थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते छान मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर इथे बघू शकता पाणी देखील तेच घ्यायचं आहे, त्यामध्ये सगळे क्षार उतरलेले असतात। तर इथे बघू शकता एकदम बारीक पिठासारखी आपली पावडर झालेली आहे रेडी। तर आता मी एका बाउलमध्ये ते ओतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। मिक्सरच्या भांड्यातच धुवून मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया। तर इथे मीठ घातलेलं आहे। आता अजून थोडंसं मी पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, कारण इथे मला थोडंसं असं घट्टसर वाटतंय मिश्रण। तर इथे बघू शकता आता आपला पॅन गरम झालेला आहे। आता त्यावर आपण थोडंसं तेल घालून आपण त्यावर हे आपलं मिश्रण घालून घेऊया। एकदम पातळ लेयर करायचं आहे। तर अगदी कागदासारखा पातळ लेयर आपण ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं घावण आहे ते छान असं मऊ लुसलुशीत देखील होतं आणि खायला देखील छान असं लागतं। तर इथे आपला लेयर घालून झालेला आहे। आता त्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं छान असं आतमध्ये भाजून द्यायचं आहे। आता आपण 5 मिनटं झालेली आहेत, झाकण बाजूला करूया। आणि इथे बघू शकता मस्त असं आपलं घावण छान भाजलं गेलं आहे आणि एकदम पातळ असा लेयर त्याचा रेडी झालेला आहे। इथे बघू शकता अगदी कागदापेक्षा पातळ म्हणालात तरी चालेल आणि जाळी देखील तुम्ही बघू शकता इथे छान पडलेली आहे। तर आता आपण तो अलगद उचलून आपण पलटी करून घ्यायचा आहे। अगदी सहज होतो, त्यासाठी घाबरायची अजिबात गरज नाही। इथे बघू शकता अगदी मस्त प्रवासाला देखील नेण्यासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याच पद्धतीने दाखवते। तर इथे बघू शकता सेम अगदी तेल पण खूप कमी लागतं। सेम पद्धतीने आपल्याला यावर पातळ लेयर घालून घ्यायचं आहे आणि हे घालून झाल्यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवायचं आहे। तर लेयर मी असा पूर्ण पसरवून घेतलेला आहे, बघू शकता। आता झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनटं वाफ काढून घ्यायची। तर इथे 5 मिनटं झालेली आहेत आणि इथे बघू शकता अगदी सेम तसाच आपला घावण इथे तयार झालेला आहे। तर हा देखील आपण काढून अगदी हातावर सुद्धा तो सहज येतोय। तर सेम पद्धतीने आता आपण तो परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता अगदी सहज तो पलटी होतोय। तर आता आपण तो एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र सांगितल्याप्रमाणे झालेले आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी चहाबरोबर, दुधाबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर, कशाबरोबर हवेत तसे तुम्ही खाऊ शकता। अगदी बघू शकता गोळा तयार होतोय
आणि अगदी तो सहज सुटला देखील जातो आहे. इथे बघू शकता किती पातळ झालेला आहे, अगदी ट्रान्सपरंट. माझा हात देखील खालचा दिसत आहे. अगदी कागदापेक्षा देखील पातळ झालेला आहे आणि खायला देखील तितकाच अप्रतिम झालेला आहे. तर नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद.